नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार 9 एप्रिल 2026। शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळालेली असून मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आली आहे 4626 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7737 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7950 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 11 क्विंटलची। कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7550 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची। कमीत कमी तुळजापूरला तुरीला दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7550 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे अहिल्यानगर। तुरीला आवक आलेली आहे 38 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7100 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे दोंडाईचा। आवक आलेली आहे 79 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6750 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 41 क्विंटलची। कमीत कमी तुरीला नांदेडला दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7110 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7220 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती चंद्रपूर। आवक आलेली आहे तुरीला 110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6950 रुपये, सर्वसाधारण दर 7050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7150 रुपये। शेवटची बाजार समिती आहे पैठण। आवक आलेली आहे तुरीला 20 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7800 रुपयाचा। तर मित्रांनो, अशा दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।